आज आपण करणार आहोत कोकणी पद्धतीचं वांग्याचं कोळाचं भरीत. मार्केटमध्ये इतकी छान वांगी मिळाली, मग काय घरी आणली, खरपूस भाजून घेतली आणि सोलून छान मॅश करून घेतली आणि ती गार होईपर्यंत कोळ तयार करून घेतला. कोळ म्हणजे काय तर अर्क, आणि ह्यात आपण 2 प्रकारचे कोळ वापरणार आहेत. ताजा नारळ त्याच्यात गरम पाणी घालायचं, मिक्सरमधनं थोडंसं फिरवून घ्यायचं आणि एका पंचामध्ये घालून व्यवस्थित घट्ट नारळाचं दूध काढून घ्यायचं आणि चिंच भिजत घालायची आणि त्याचा चांगला घट्ट कोळ काढायचा, पातळ नाही करायचा. आता हा कोळ आणि व्यवस्थित गूळ असं आपण काढलेल्या नारळाच्या दुधात छान मिक्स करून घ्यायचं, थोडंसं मीठ घालायचं आणि हा आपला कोळ तयार आहे. हाच कोळ वापरून पोहे पण छान होतात बरं का, त्याची पण रेसिपी शेअर करीन मी, हवी असेल तुम्हाला तर. हा कोळ मिक्स करून घ्यायचा आपल्या वांग्यामध्ये आणि मग खमखमीत फोडणी करायची. मोहरी, जिरं, हिंग आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे. हिरव्या मिरच्यांचे तुकडे परतले की त्यातले 2-3 काढून ठेचून जरा खरडा करून घ्यायचा. हा खरडा आधी आपल्या वांग्याच्या मिश्रणात घालायचा. मग वरनं खमंग फोडणी आणि भरपूर ताजी चिरलेली कोथिंबीर. तुमचं भरीत तयार. नक्की करून बघा आणि मला सांगा तुम्हाला कसं आवडतंय ते.